टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो हा बोल रे दादा, काय विषय तुझा? भाऊ, मी अक्षय भाऊला पण ओळखतो, शिवानी ताईला बी आणि कविता ताई चव्हाणला त्यांना पण ओळखतोय. अरे दादा, तुला मदत काय पाहिजे ते सांग रे. मग दुसरे परिचय नको सांगू. मला मदत भाऊ, आता मग तुला एवढे लोक असं ओळखतात, मग त्यांना मदत माग ना, बघ तुला मदत करतात का. हा कर नाही ती भाऊ, म्हणून तुमच्याकडे मी हात पसरला भाऊ, मग तुला मला थोडी मदत. मग तू दुसऱ्याचा परिचय सांगायला मी तुला परिचय विचारलो का? नाही भाऊ, तुम्हीच मला मदत करा थोडीफार, कारण असं काय का तुमची येण्यासारखं तुला गरज. बोलतो काय आणि तू बोलतो काय? बरं भाऊ, थोडी मदत करा मला. मी माझ्याकडे सगळे प्रूफ आहे ते कामावरचे, तरी पण नाव काय पोलीस तुझं? स्टेशन. सागर भाकरे. सागर भाकरे, कुठला आहे प्रॉपर तू? तामलवाडी. तामलवाडी. अच्छा, इथे तामलवाडी, इकडे तामलवाडी टोल नाका तिकडे. अच्छा अच्छा. हा, तुळजापूरच्या अलीकडे आहे ती तामलवाडी. अच्छा बरं, बोल ना मग काय विषय? माझ्याकडे सगळे प्रूफ आहे ते भाऊ. हा म्हणजे मी 25 तारखेला कामावर होतो, 8 वाजता मी घरून निघालो होतो. बर, मग कामाला कुठं होतास तू? मी कामाला कायझन इंडियामध्ये आहे, याला मोहोळला. मोहोळला. बर सुपरवायझर म्हणून काम करत होतो मी तिथं. बर बर. हा मग भाऊ, तिथून मला फोन आला की 11 वाजता घरी भांडण झाले, म्हणून मी रात्री 5 वाजता माघारी आलोय. बर. संध्याकाळच्या. हा हा. मग तरी वडिलांना चुलत्यानं भांडण केले आणि भाऊकीनं माझं पण नाव दिले. म्हणजे तुमच्या भावकीमध्ये भांडणं चालू आहे का? भांडण झाले आणि भाऊकीनं माझं नाव दिले. मी नसताना खोटा गुन्हा ठरवला माझ्याजवळ. बर. आणि मग मी पोलीस स्टेशनमध्ये मी तिथून हमीपत्र आणले, तर इथं घ्यायला तयार नाही ते भाऊ, आणि दखल पण घे नाही. आज 4 महिने झालं भाऊ, मी तडफडा लागलो, पण कोणच दखल घे नाही. कशाबद्दल भांडणं चालू आहे तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्यामध्ये? शेतासाठी भांडण झालं होतं. शेतासाठी का? हा. हा हा. आज 4 महिने झालं भाऊ, मी तडफडा लागलो, पण कोण त्याला हे करायला तयार नाही. आणि माझं लोन आलं, मी व्यवसायासाठी लोन केलं, तर ती पण माघारी गेलं आणि कंपनीतनं काढून पण टाकले भाऊ. सध्याला मी मजुरी करून खायला लागले. बर बर. हा. शिक्षण काय झालं तुझं? माझं शिक्षण 11वी झाले भाऊ. बर, मग हे पोलीस चौकशी करण्याच्या अगोदरच तू तुझ्यावरती गुन्हा दाखल केलीस का? हा, म्हणजे पोलिसांनी चौकशीच केली नाही नीट, आणि तिथं कामावरती गेले पण नाही ते पोलीस. मग तुम्ही क्रॉस केस वगैरे तुम्ही केली नाही का तुम्ही समोरून? क्रॉस केस केली नाही भाऊ, मला काहीच माहिती नाही. मी रात्री आल्यावर कळालं की चुलतान पुढचं पार्ट म्हणजे भाऊकी होती ती दवाखान्यात ऍडमिट होती. मग ह्यांनी दवाखान्यातून सुटायच्या आधीच माझं पण चुलत्याचं बी, त्यांनी काय दोघं होती, पण मी नसताना माझं नाव आहे भाऊ. मला तिथून मालकानं हमीपत्र पण दिले, मी तुम्हाला पाठवले पण सगळं. चुलत्याचं नाव काय तुमच्या? हॅलो. हा, तुमच्या चुलत्याचं नाव काय म्हणतो? दशरथ शिवाजी भाकरे. काय म्हणलं? दशरथ शिवाजी भाकरे. दशरथ शिवाजी भाकरे हा चुलते आहे ती. हा आणि दगडू शिवाजी भाकरे वडील आहे ती. हा. बर. वडिलाचं नाव काय म्हणलं? वडिलाचं नाव दगडू शिवाजी भाकरे. तुला काय आवाज येणार का रे मित्रा? बोल ना पटपट. आवाज भाऊ तुमचं खरखर यायला लागलं सर. एक मिनिट. हा, आता येतो का? हा, यायला. बरं ठीक आहे. तुझ्या वडिलाचं नाव काय सांगितलं? दगडू शिवाजी भाकरे. आणि काकाचं तुझ्या चुलत्याचं? चुलत्याचं नाव दशरथ शिवाजी भाकरे. बरं, हे सगळे मॅटर कशाबद्दल चालू आहे? शेताविषयी का? शेताविषयी चालू. किती एकर शेत आहे? मला 2.5 एकर शेत आहे. 2.5 एकर शेताबद्दल चालू आहे का सगळं मॅटर आहे? हा. 2.5 एकर शेतामध्ये काय आहे ते वाटणी करून घ्यायचं ना. चुलते किती? काका 2 आहे का एक? किती? तुझे वडील आहे? तुझे वडील चुलता. हा, भाऊकीबद्दल भांडण चालू आहे. 14 गट नंबर मध्ये शेड मारण्यावरून भांडण झालं. अच्छा, जागेबद्दल चालू आहे काय? हा, म्हणजे शेताबद्दल, म्हणजे जागा होती त्या जागेत शेड मारायला ते चुलता. मग त्यांचं काय तर भांडण झालं. मग चुलत्यानं मारल्यावर त्यांनी केस केले डायरेक्ट. तिघाची नावं दिली. तिथं दोघंच होती, मी घटनेस्थळी नव्हतो. खरं बोलतो का? नव्हतं खरंच? नाही भाऊ, मालक आहे की स्वतः मालक यायला तयार आहे तिथपर्यंत, पोलीस स्टेशन पर्यंत. मग तुझे कंपनीचे मालक तिथेपर्यंत यायला तुझे जबाब द्यायला तयार आहे का?
हा जबाब द्यायला तयार आहे ते भाऊ. 10 लेडीज आणि एक मालक आहे तिथं. म्हणजे मी काम त्यांच्याकडून करून घेत होतो. मग त्यांना जाऊन घेऊन जायचं तिथे त्या पोलीस स्टेशनमध्ये, तांबड पोलीस स्टेशन. त्याने हमीपत्र दिले भाऊ माझ्यापाशी स्वतः. आता हमीपत्र आहे पण पोलीस स्टेशन घ्यायलाच तयार नाही. याला तयार नाही. कोण आहे तिथलं इन्चार्ज? PSI? PI कोण आहे? PSI नवीन नवीन आली ती. पहिलं चव्हाण होती, आता नवीन आली. कोण आहे PI कोण आहे? काय नाव आहे भाऊ त्यांचं? बर बर बर. म्हणजे चौकशी मी करायच्या अगोदर जे गुन्हा दाखल, काय पैसे वगैरे खाऊ घातले सगळ्या समोरचे लोक का? पोलिसाला पैसे दिले ते भाऊ. 30,000 रुपये दिले ते. तुला कसं काय कळालंय? आम्ही स्वतः दिले ते भाऊ. आम्ही इथं पोलीस स्टेशनला आलो. त्यांनी सांगितलं तुझं नाव काढतो, 30,000 रुपये दे. कोण म्हणले असं? पोलीस म्हणले. त्या पोलिसचं नाव काय? संजय राठोड. संजय? संजय राठोड. अच्छा. कुठला आहे तो? मी तो संजय राठोड. संजय राठोड कुठले ती साहेब आहे तिथं? आयो आहे ती. PSI आहेत का कॉन्स्टेबल आहेत? PSIचं नाव माहिती नाही पण त्यांचं नाव माहिती आहे मला. त्यांनी केस घेतलेली आपली. बरं बरं ठीक आहे. कोणाला 1 रुपयाही देऊ नकोस. ऐकून हां. घे. आणि ते संजय राठोड तुला सांगतोय ना, संजय राठोड तुला स्वतः सांगितलंय का? नाही दुसऱ्या लोकांनी कोणी तर सांगितलं असेल असं? नाही भाऊ, त्यांनी स्वतः पैसे माझ्या हातून घेतलेले आहेत भाऊ. मी दुसरीकडून 10,000 रुपये व्याजानं काढून आणि घरचे 20,000 रुपये मी स्वतः दिले ते भाऊ आणून. कधी? आता केस होऊन भाऊ 2-3 महिने होऊन गेले. म्हणजे तू 30,000 रुपये दिलेस तू अगोदर? दिले ते भाऊ त्यांना मी स्वतः दिले ते भाऊ. अरे मग 30,000 कसं तू कसं ऐकतोय? मी तुला बोलतोय काय, मग तू 1 रुपये देऊ नको म्हणतोय. तुला मी 30,000 रुपये दिलास का त्याला? दिले ते भाऊ. त्यांनी स्वतः म्हणले तुझं नाव मी काढतो आणि कोर्टात माझ्याकडून कागद न्यायला हमीपत्र घेऊन आहे का गेले तो ते. तिथं आहे का तो पोलीस तो? हा मी पोलीस स्टेशनमध्ये आहे भाऊ. नाही नाही, त्या पोलीस स्टेशन मध्ये आहेस पण तो पोलीस आहे का तिथे? आहे की भाऊ. आहे का? हां ते संजय राठोड तुझ्याकडं? आहे की भाऊ. इथं जायचे त्याने. मी इथं बसलो इकडं बाहेर आहे. त्याने आता येते. तो तू बाहेर आहे तो आता आहे का? हां दे त्यांना दे. बरं. चालू दे, फोन दे त्यांना. हे चुकीचं आहे आणि काय येड्यासारखं यायला लागले ते भाऊ. त्यांनी पूर्ण पोलीस डिपार्टमेंटचं नाव खराब करायला. दे त्यांना फोन. नाही तर मला तिथे यावं लागेल. कुठं नाटक असं जरा धंदे येड्याचं काढायचं चालू असेल तर. यायला लागले ते भाऊ. थांबा त्याने. दे त्यांना. मॅटर येड्यांना लोकांना नुसतं येड्यात काढायचं काम चालू आहे राव. हॅलो. हा मग यायला लागले. ये ना त्यांना डायरेक्ट. त्यांनी तिकडे बाहेर हॉटेलकडे गेले ते. काय काय? हॉटेलकडे गेले ते म्हणून त्याने. आले अच्छा. आले. अरे थांब रे जरा. आत्ता आले की म्हणून त्याने अगरबत्ती लावते म्हणाल. हा? अगरबत्ती लावते म्हणाल ते. आत्ता आले की. अरे 2च मिनिट बोलायचं म्हणून सांग त्यांना. दे मोबाईल. हॅलो. संजय राठोड साहेब का? हो बोलतोय. कोण आपण? सचिन भैया पवार बोलतोय. टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष. इतर पोलीस डिपार्टमेंटचं काम करतोय पूर्ण भारतात. हां बोला. त्या मुलाकडून 30,000 रुपये घेतलात म्हणतात. पण नाव किंवा रिटर्न घेण्यासाठी तुम्ही, आणि चौकशी करण्याच्या अगोदरच हा मुलाचे पूर्ण प्रूफ आहे CCTV कॅमेऱ्यामध्ये सुद्धा आहे. भांडण झालं असताना तो मुलगा तिथे कंपनीमध्ये कामाला आहे. चौकशी करायच्या अगोदरच चौकशी करायची. 1 मिनिट ऐकून घ्या साहेब. कधी घेतलंय म्हणे? चौकशी करायच्या अगोदरच तुम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल केल्यामुळे चुकीचं आहे ना? नाही 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 चुकीचं आहे. तुम्हाला माहिती चुकीची मिळते. बर. हां. हां. फिर्याद काय पोलिसांनी दिलेली नाही. काय? फिर्याद पोलिसांनी दिलेली नाही. बर. हां. ते नाही म्हणून सांगितलं. त्यांना म्हणलो होतो हजर व्हा, तुझा अटेंडन्स आणून दे. त्याने अटकपूर्वला कोर्टात गेले पहिलं. अटकपूर्व फेटाळल्यानंतर पुन्हा ताब्यात घेऊन मी कोर्टात हजर केलं आणि कोर्टातून बेल झाले. त्याच्याकडून पैसे घ्यायचा याचा विषय नाही कुठला. 30,000 रुपये ह्याच्याकडून 30,000 रुपये घेतले. ह्याच्याकडे प्रूफ आहे म्हणे साहेब. हां. ठीक आहे. जे असेल ते तुमच्या पद्धतीनं. हां. चुकीचं नका बोलू. हॅलो. चुकीचं बोलू नका.
चुकीचं बोलत नाही मी. ह्या मुलाकडे पूर्ण एव्हिडन्स आहे. नाही तर मला तिथे यावं लागेल, तिथल्या इन्चार्जला बोलावं लागेल मला. ठीक आहे, आणि ठीक आहे. तुम्ही काय घेतलं असेल ना, ऐकून घ्या माझं. हा बोला. तुम्ही घेतलं असेल तर काय हरकत नाही, पण काय घेतलं त्यांना नाही. सहकार्य करा ना. आम्ही रुपया घ्यायला नाही त्यांचं. घेतलं नसेल तर साहेब ऐकून घ्या. त्यांना मी काय म्हणतोय, पहिल्यापासूनच त्याला सहकार्य आहे. सागरला राठोड विचारा साहेब, तुम्ही. राठोड साहेब, ऐकून घ्या, ऐकून तर घ्या तुम्ही. सागरला माझ्याविषयी विचारा. पहिल्यापासून त्याला सहकार्य आहे. त्याचं वैयक्तिक काम असो इतर असो. अच्छा, हा बर. त्याला विचारा तुम्ही. राठोड साहेबांचं त्यांना सहकार्य आहे का माझं नाही? काय म्हणणं आहे साहेब, मी काय म्हणतोय, हा. तुम्ही हा. घेतलं असेल तर काय मान्य नाही, हरकत नाही. नाही, त्यामध्ये नाही, तुमचे आम्ही त्याचे पर्सनल रुपया दुसरे घ्यायला कामं नाही, असतील, त्याला नाही पहिल्यापासून दुसरे कामाविषयी सहकार्य घेतले असेल, करत या कामाविषयी घेतले असेल काय हरकत नाही, पण त्यांना सहकार्य करा ना थोडंसं. त्याला माझ्याकडून सहकार्याचीच भावना आहे. हां हां. आणि त्यांना बोललेलो बी आहे. तुझे जे अच्छा. एव्हिडन्स असेल ते कोर्टात हजर कर. तू कोर्टात त्याने अटकपूर्वला गेला याचा अर्थ काय होतो? आता हे वकिलाची भाषा, मी काही वकील नाही त्याच्यामुळे जास्त सांगू शकत नाही. तुम्ही आता कामं करता म्हणल्यावर तुम्हाला माहित आहे. अँटीसेप्टिकला गेला म्हणजे त्याला भीती आहे म्हणूनच गेला ना, अटक करतील म्हणून. तो इथं मला माहिती अटक काढायच्या करावं अगोदर लागेल. तिकडे गेला असेल साहेब, पण ह्याच्याकडे पूर्ण एव्हिडन्स आहे ना, त्या दिवशी तारीख आहे, त्या मग दिवशी त्यांनी पूर्ण सीसीटीव्ही हजर कॅमेरा व्हायला इथं. पाहिजे का कोर्टात जायला पाहिजे सांगा बरं हां, तुम्ही. तुमच्याकडे यायला पाहिजे तो. हा मग आलेत का विचारा. 1 महिना गायब होते ते. त्यांच्या मार्फतीने त्यांचा वकील बोलला, पुन्हा इथले गावातले बोलले, पत्रकार बंधू सांगितले हजर करतो. मी म्हणलं अच्छा. त्याला मागं ठेवतो. त्याचं जर व्यवस्थित असेल तर वरिष्ठांसमोर हजर करून हे करतो म्हणलं. तो नसेल तर त्यांनी ऐकले नाही. त्याने स्वतःहून हजर झाले कोर्टात. बरं बरं. तुम्ही तांबेवली विचारा पोलीस स्टेशनला त्यांना. किती दिवस झाला, किती वर्ष झालं तर आहे तुम्ही तिथे? मला 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले का? इन्चार्ज कोण आहे तिथले? हा इन्चार्ज कोण आहे तिथले ते आहे? सध्या पवार साहेब म्हणून आहेत. पवार साहेब. कुठले आहेत ते? काय माहित नाही, नवीन आले. अच्छा, तुम्ही कुठले साहेब? मी तुळजापूरचा आहे. प्रॉपर तुळजापूर. तांडा कोण? कुठला तांडा? कावलदऱ्याचं आहे ते. अच्छा, असं आहे का? हा बरं बरं, ठीक आहे. करा सहकार्य त्यांना. हो का बोलत. हं. हॅलो. हॅलो. अरे तू माहिती काढायच्या अगोदरच तू डायरेक्ट अटकपूर्व जामीनला बाहेर गेलाय का तू? भाऊ आम्हाला वकिलाच्या मार्फत कळालं की तुम्ही फरार व्हा म्हणून, मग मी तिथे गेलोच नाही घेऊन. हां हां. मग ते फरार झाल्यावरच साहेबांना सांगितलं, नोटीस पाठवली माझ्याकडे की तू हजर हो म्हणून. मग आम्ही सगळेजणच आलो भाऊ. मग पहिले पोलीस स्टेशनला जायचं ना दाद्या, हां? आणि तू त्याच्याबद्दल सांगतोय, तू राठोड साहेब असं त्यांच्याबद्दल तुला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करतात म्हणा, प्रत्येक गोष्टीमध्ये तुला मदत करतात म्हणे त्यांनी. नाही भाऊ, त्यांनी चार्जशीट दाखल करताना वकील काय म्हणतायत, तुमच्या साहेबाकडे चुकी आहे. त्यांनी चार्जशीट दाखल करताना चौकशीच केली नाही म्हणून भाऊ. हं. खरोखर गुन्हेगार आहे म्हणून त्यांनी चार्जशीट दाखल केले म्हणून भाऊ. बरं. आता मी आज 4 महिने झालो भाऊ, मी तडपडा लागलो. मी त्यांना अर्ज माझा द्यायला लागलो. मी माझ्याकडं हे नाही म्हणून मी ते अर्ज लिहून पण आणला, त्यांना द्यायला लागलो तर त्यांनी घ्यायला पण तयार नाही ती. हं हं. अच्छा, म्हणजे सगळं पूर्ण. आणि मेन गोष्ट भाऊ, ती पोलीस खोटं बोलायला लागले. आता पैसे स्वतः दिले ते भाऊ, वडिलाला सेट विचारा, चुलत्याला विचारा. पैसे देताना तुझ्याकडे पूर्ण प्रूफ आहे का तुझ्याकडे? प्रूफ म्हणजे असं हे काय नाही, पण 4 माणसं मध्ये होती भाऊ पैसे देताना. 4-5 माणसं. कुठले माणसं होते? भाऊकीतला जे 1 जण आहे ना, 1 जण बाहेर. मग तू फोन पे केलं कॅश मध्ये दिलास? त्यानं काय म्हणलं आम्हाला, तुझं नाव काढतो मध्ये आणि कॅश पैसे घेऊन ये म्हणलं. मग कॅश पैसे दिले ते भाऊ. सगळं कॅश दिला 30,000 रुपये कॅश दिले ते भाऊ. टोटली? हा. मग त्यावेळेस काहीतरी प्रूफ ठेवायचं ना तू देताना. हां, प्रूफ भाऊ बाहेर आम्ही आतमध्ये होतो, जेलमध्ये टाकलं होतं आम्हाला बाहेरच्या माणसाला. किती दिवस होतो जेलमध्ये तू? मी तिकडे 4 दिवस आणि इथे 3 दिवस होतो भाऊ. तुम्ही क्रॉस केली नाही केस त्यांच्यावर? क्रॉस केले नाही भाऊ. क्रॉस त्यांनी आम्हाला कळालंच नाही काय